ग्रीशू, पूर्वी, मी आज कुणाची गोष्ट सांगणार आहे माहिती आहे? आज मी शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांची गोष्ट सांगणार आहे. कारण आज 12 जानेवारीला शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांची जयंती असते. आज त्यांचा जन्मलेला दिवस म्हणून आज मी त्यांची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. जिजाबाई यांचा जन्म आपल्या बुलढाणा जिल्हा, जसा आपला कोल्हापूर जिल्हा आहे तसा बुलढाणा जिल्हा आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा नावाचं एक गाव आहे. त्या गावात राजमाता जिजाऊंचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव काय होतं? म्हाळसाबाई. आणि वडिलांचं नाव काय होतं? लखोजी राजे. म्हाळसाबाई आणि लखोजी राजे यांची मुलगी जिजाबाई. आणि जिजाऊंचा मुलगा कोण? शिवाजी महाराज. शिवाजी महाराज माहिती आहेत ना? पूर्वीनं डान्स केलेला ना शिवाजी महाराजांचा. ते शिवाजी महाराज. त्या शिवाजी महाराजांचे मम्मीचा आज वाढदिवस म्हणजे जयंती आहे. जयंती का म्हणतात? तर त्या आता आपल्यात नाहीत, म्हणून आपण त्यांच्या जन्माचा दिवस म्हणजे आपण जयंती म्हणून साजरा करतो. राजमाता जिजाऊ असं त्यांना म्हटलं जातं, कारण त्या मोठ्या राजघराण्यातल्या होत्या. छत्रपती राजघराणं त्यांचं होतं. आणि लहानपणापासून त्या खूप धाडसी होत्या. आणि त्यांना खूप युद्धकलेचं सगळं शिक्षण त्यांना शिकवलं होतं त्यांच्या आईवडिलांनी. त्यांना दांडपट्टा खेळता येत होता, घोड्यावर कसं बसायचं, तलवार कशी चालवायची, नेमबाजी, परत राजकारण कसं करायचं, हे सगळं शिक्षण त्यांच्या म्हणजे जिजाऊंच्या आईवडिलांनी त्यांना दिलेलं होतं. आणि हे शिक्षण पुढं त्यांनी शिवाजी महाराजांना दिलं. म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा लहान होते तेव्हाच त्यांना सगळं म्हणजे घोड्यावर बसणे, युद्ध करणे, परत डोंगरामध्ये लपून छपून युद्ध कसं करायचं, परत शत्रूशी कसं लढायचं, ह्या सगळ्या गोष्टी जिजाऊंनी शिवाजी महाराजांना शिकवल्या होत्या. आणि शिवाजी महाराज जेव्हा मोठे झाले त्यावेळी त्यांनी खूप सगळे किल्ले जे शत्रूंनी बळकावले होते, शत्रूंच्या ताब्यात जेवढे किल्ले होते तेवढे त्यांनी युद्ध करून ते किल्ले आपल्याकडं घेतले, आपल्या ताब्यात घेतले. आणि हे सगळं करायला त्यांच्या आईने म्हणजे जिजाऊंनी त्यांना खूप सहकार्य केलं, मदत केली. ते जेव्हा युद्धावर जायचे त्यावेळी त्या स्वतः सगळा राज्य ते स्वतः सांभाळायच्या. एवढ्या त्या हुशार आणि खूप बुद्धिवान होत्या आणि धाडसी होत्या. आणि त्यांनी त्यांचे संस्कार सगळे शिवाजी महाराजांवर केले होते. म्हणून शिवाजी महाराजांनी मोठे झाल्यानंतर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. काय केलं? हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. म्हणजे आपलं राज्य सगळं त्यांनी गेलेलं राज्य सगळं परत आणलं. म्हणून त्यांना आपण छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणतो. आणि ते नंतर आपले राजा झाले, म्हणून राजा शिवछत्रपती असं बोललं जातं. आणि आज त्यांच्या आईचा जन्मदिवस आहे, म्हणून मी तुम्हाला जिजाऊ माताची गोष्ट सांगितली. समजली?